गाव आयतुलवार, सरपंच, गट ग्रामपंचायत तिरवी. या गावची लोकसंख्या 1707 असून हे 80% आदिवासी गाव आहे. त्यामध्ये तिरवी हे गट ग्रामपंचायत असून तिरवी आणि शेगाव हे छोटेसं गाव आहे. गावाने विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेले असून स्वच्छतेच्या दिशेने समृद्ध गाव होत आहे. त्या अनुषंगाने पाणीचे व्यवस्थापन हे फार सुंदर झाले असून प्रत्येक घरी नळ कनेक्शन झाले असून भंडारा जिल्ह्यामध्ये वॉटर सेव्हिंगच्या बाबतीत हे गाव अग्रेसर असून इतरही कामे लोकसहभागातून होत आहेत. त्या अनुषंगाने तिरवी येथं एक जिल्हा परिषद हायस्कूल, संत जगनाडे महाराज संत विद्यालय, तसेच अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला बचत गट, व्यायामशाळा, महिला बचत गट असे अनेक कार्यालये असून पुढील काही दिवसामध्येच मोठी PSC सुद्धा गावामध्ये तयार होणार आहे. तलाठी भवन सुद्धा अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने हे सर्व कामे लोकसहभागाच्या माध्यमातून आणि स्वच्छता हे लोकसहभागातून असल्यामुळे गावातील होतकरू महिला पुरुष या कामात सहकार्य करतात आणि निसर्गाच्या सानिध्यात गाव असल्यामुळं गावाचे एक वेगळंच नावरूप आहे आणि पर्यावरणात सुद्धा या गावाने 11 लाखाचा पुरस्कार सुद्धा पटकावला आहे. त्या अनुषंगाने हे गाव आता स्वच्छ आणि समृद्ध गाव होण्यास वेळ लागणार नाही. मी अरविंद मालगू लांजेवार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत तिरवी या गावी 31 ऑक्टोबर 2021 रोजी या ठिकाणी कार्यरत झालो. तेव्हापासून ह्या गावाने स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन जे मोलाचे म्हणजे स्वच्छतेचे काम करत आहेत हे वाखाणणं लोक आहेत. त्यांच्याच मदतीने घरोघरी कचरा हा न्यागट टाकी तयार करण्यात आले आहे. आता समोर कचरा कुंड्या प्रत्येक घरी देऊन वाटप करून गावात सार्वजनिक कचरा कुंड्या सुद्धा याच्यात म्हणजे बसवण्यात येणार आहेत. तसेच आपल्याकडे कचरा गाडी ओला सुका अशी उपलब्ध असून याच्या विलगीकरण करण्यासाठी कचरा विलगीकरण शेड या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. तसेच गाव हे जंगलात असून ह्या गावाच्या लोकांना तालुका खूप दूर असल्यामुळं त्यांना तेवढा त्रास होऊ नये ह्या उद्देशानं सगळी कामं गावातल्या गावात कशी करता येतील याच्या प्रामुख्यानं सरपंच प्रयत्नशील आहेत आणि त्या हिशोबानं कोणालाही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. ग्रामपंचायतचे CSC केंद्रामार्फत सर्वांचे काश गोमासाई इतर कोणते जे दाखले आहेत ते आवश्यक आपल्या गावामध्ये करण्यात येत आहेत. तसेच बँकेचे सुद्धा कामं गावातूनच पूर्ण करण्याचा मानस सरपंच यांच्या मदतीने होत आहे. तसेच गावामध्ये आता बरेचसे जे कामं आहेत, या गावात आधी पाण्याची अशी परिस्थिती होती की नळाला पाणी आलं की डायरेक्ट नालीला जात होतं आणि तो पाण्याचा होणारा उपद्रव रोखण्यासाठी मागील वर्षी पूर्ण गावभर जेवढे आमचे 400 कनेक्शन आहेत त्या सर्व 400 कनेक्शनला नळ मीटर लावल्यामुळं कोणीही पाणी बंद म्हणजे त्याच्या भरून झाल्यानंतर लगेच आपली टोटी बंद करतो. त्यामुळे पाण्याची फार मोठी सेविंग या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामुळे जे बिल आधी 20,000 रुपये यायचं तो आज 7 ते 8,000 फक्त आलेला आहे. आणि इतरही कामं आहेत, PSC आहेत, आमदार साहेब यांनी जी मंजूर करून दिली आहे ते PSCचे काम आता मंजूर झाले आहे आणि त्याचं काम लगेच 1-2 महिन्यामध्ये सुरुवात होईल. इतर कार्यालय जे आहे, तलाठी कार्यालय आहे, ग्रामसेवा संघ पूर्ण झालेला आहे. तलाठी कार्यालय आता सुरू होणार आहे आणि गावातले जे काही छोटे मोठे कामं होते ते सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये प्रस्तावित करण्यात आलेले आहे.